हा आपला 3.5 एकराचा तुरीचा प्लॉट. आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये 10.5 फूट अंतर आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मधात जागा स्पेस जास्त सुटलेला आहे. तरी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने हे तूर पीक आपलं यावर्षी आलेलं आहे, जे की पारंपरिकपेक्षा कधीही चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, एकंदरीत आपल्याला उत्पन्न काय होईल, किती होईल, हा पुढचा विषय. परंतु आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत, कारण आपल्याला माहिती आहे की कित्येक शेतकऱ्यांच्या तूर पिकामध्ये काय झालं आहे की अजूनही शेंगासुद्धा लागत नाही आहे आणि फुलं आता 15 डिसेंबर असल्यावरही ती कंडिशन आहे. तर आपल्या तूर पिकामध्ये तशी कुठलीच कंडिशन नाही आहे, कारण आपण जी लागवड केली तेव्हापासून ते आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचं काळजी घेऊन आणि वेळोवेळी खत व्यवस्थापन, औषध व्यवस्थापन, कीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की याच्यात तर अंतर जास्त दिसतंय, ते पूर्ण भरलंसुद्धा नाही आहे. तर मित्रांनो, असं आहे की जिथे आपण उभा आहोत तिथं कमी निचरा होणारी जमीन आहे. तर तिथं काय झालं आहे की जेवढं अंतर भरायला पाहिजे तेवढं भरलं नाही आहे, परंतु जर समोर तुम्ही बघू शकता की स्पेस कमी कमी होत आहे. आता यावर्षी तुम्हाला माहिती आहे की पूर्ण 6 महिने पावसाळा झाला, कारण पेरणीच्या महिन्या आधीपासून ते आता नुकताच 2 नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. शेवटचा पाऊस आमच्याकडे 2 नोव्हेंबरला झाला आणि तो पण धो पाऊस झाला. एवढ्या 6 महिने पाऊस असल्यावरही तुम्ही जर बघितलं तर तूर पीक खराब झालं नाही, कारण इकडे जी खालची जी जमीन आहे ही निचरा न होणारी जमीन आहे. याच्यामध्ये कधी कधी पाणी तुंबून राहते, तरीसुद्धा हे तूर पीक खराब झालं नाही. हेच चांगली गोष्ट याच्यामध्ये झाली. नाहीतर उबवणी तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटच्या माध्यमातून सांगा, तूर उबवून जाते, तूर खराब होऊन जाते. तर तसं यावर्षी एकंदरीत काही झालं नाही. तो एक बेनिफिट आपला झाला. त्याच्यामध्ये आपण ड्रिंचिंग केली होती आणि लागवड अगोदर लवकर केली होती, त्याचा एक आपल्याला फायदा झाला. आता बघा, इकडे जसं जसं आपण जवळजवळ येत आहे तसं जसं अंतर आपल्याला कमी होताना दिसत आहे. मग यावर्षी आपण 10.5 फुटावरती लागवड केली. 2-2 दाणे, 1-1 दाणे अशी लागवड केली. त्याच्यामध्ये जर असं अंतर बघितलं तर आपल्याला ते भरलेलं दिसते आणि चांगलं दिसते, 1-1, 2-2 दाणा लागवड करूनसुद्धा. आणि जर असं म्हटलं तर याच्यामध्ये ते थोडंसं किंचित भरलं नाही. मग आता पुढच्या वर्षी आपण काय करू की याच्यातलं अंतर थोडंसं कमी करू, म्हणजे पूर्ण तूर पीक एकामेकाला टेकलं पाहिजेत. किंवा असं करू की लवकर लागवड करू. जर लवकर लागवड केली तर काय होईल की यांची उंची जास्त होईल. आता जी उंची आहे 5-5.5-6 फूट, तर ती पुढच्या वेळेस मग 8-8.5 फूट होईल आणि नंतर मग ती तूर अशी झुकेल. मग झुकल्यानंतर इकडून साधारणतः 4.5-5 फूट कवर होईल आणि इकडून 4.5-5 फूट कवर होईल. ते एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला करायची आहे. आणि थोडीशी जर अजून याच्यामध्ये दाट लागवड केली म्हणजे अशा पद्धतीने, तर आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल असं वाटते. आता ॲव्हरेज कसा बसतो त्या हिशोबानं आपल्याला पुढचं नियंत्रण करायचं आहे, नियोजन करायचं आहे. यावर्षी आपल्याला माहिती आहे की तूर आणि सोयाबीन याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन होते एकरी 5 ते 6 क्विंटल आणि तूर पण 5 ते 6 क्विंटल होते, बागायती जरी असली तरी. तर मग त्यापेक्षा जास्त, म्हणजे हा जर ॲव्हरेज 8च्या पुढे 9-10पर्यंत जर गेला तर मग आपल्याला समजून येईल की याच्या आपण सक्सेस झालेलो आहे. मग त्यानंतर आपण अजून त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न कसं होईल त्या हिशोबानं आपण काळजी घेणार आहोत. आता इथं बघा, इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे, आता तिकडे समोर पूर्ण अशी निचरा होणारी जमीन आहे आणि खाली कमी निचरा होती. तुम्ही जर बघितलं तर याचे खोड चांगलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या डांगा वगैरे सगळ्या झुकलेल्या आहेत खालपर्यंत, म्हणून शेंगांचं प्रमाण म्हणा किंवा एकंदरीत फांद्यांचं प्रमाण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे जास्त झालेल्या आहे. आणि हे जे 2-2.5 फूट जे अंतर मधात आपल्याला दिसतं आहे, मग पुढच्या वेळेस आपण एकतर 7.5 फुटावरती लागवड करू, तेव्हा मग थोडासा प्रॉब्लेम होईल आपल्याला फवारणीचा किंवा इतर गोष्टीचा, तो एकतर करता येईल. किंवा मग लवकर जर लागवड केली तर तुम्हाला जे सांगितलं की याची उंची जास्त झाल्यानंतर हे पूर्ण इकडे पसरेल, हे पूर्ण इकडे पसरेल. ह्या दोनपैकी कुठली गोष्टी करणं गरजेचं आहे ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने काही लागवड केलेली असेल तर तुमचा एकंदरीत काय अनुभव आहे, तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगितल्यानंतर आपल्यालाही फायदा होईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. आता जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने तूर आहे. आता कित्येक जर याच्यात कमेंट करतील की आमची त्याच्यापेक्षा खास आहे, सुपर आहे. मित्रांनो, ही चारू आहे, अंकुरची चारू. हिला मार्केटमध्ये इतर वाणांच्या तुलनेत साधारणतः 200-300 भाव चांगलाच असतो. त्या हिशोबानं आपण लागवड केली होती. आणि दुसरी गोष्ट, उत्पन्नाच्या बाबतीतसुद्धा ही तूर चांगली आहे. त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता इथं तुम्ही बघा, मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली की इथं जिथं
निचरा होणारी जमीन आहे तिथं चांगल्या पद्धतीने तूर आपली आलेली आहे. ह्या 2 गोष्टी. आता याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ काही बघत नाही, त्यामुळे आपण थोडक्यात कशा पद्धतीने आपण नियोजन केलं होतं, काय केलं होतं ते सांगू. आणि आपल्या ज्या ज्या गोष्टी आपल्यातून चुकीच्या झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कवर करायच्या आहे, म्हणजे पुढच्या वर्षी आणखीन जास्त उत्पन्न कसं होईल. आता आपल्याला यावर्षी साधारणतः 8 ते 10च्या आसपास आपल्याला ॲव्हरेज लागणं गरजेचं आहे, कारण तशा पद्धतीने ही तूर आपली आहे सुद्धा. तर ती एक महत्त्वाची गोष्ट. आता पुढच्या वर्षी त्याच्याहीपेक्षा वरती कसं जाता येईल ते आपल्याला बघायचं आहे. आणि आता सुरुवात आपण करू की कशा पद्धतीने आपण लागवड केली. सुरुवातीला 12 जूनला आपण याची लागवड केली. काय केलं की आपल्याला एकरी 1 किलोसुद्धा बियाणं लागलेलं नाही मित्रांनो, हे एक महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण यावर्षी खर्च एकदम कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग एकरी आपल्याला 700 ते 800 ग्रॅमच बियाणं लागलं. तर ते कसं, अंतर याच्यामध्ये 10.5 फूट आहे. पुढच्या वेळेस अंतर कमी केलं तर बियाणं निश्चितच जास्त लागेल, किंवा असं अंतर आपण जर कमी केलं तर बियाणं निश्चितच जास्त लागेल. 2-2 दाणे लागवड आहे. तुम्ही बघू शकता की ड्रीपवरती 12 जूनला आपण लागवड केली. मग काय झालं की 5-6 दिवसानंतर त्याला NPK दिलं आपण एकरी 1 किलो, ते पण स्वस्तात मस्त. म्हणजे आपल्या 5 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 500 रुपयामध्ये ते काम झालं. ते केलं. त्यानंतर मग काय केलं की त्याच्या 1-2 दिवसानंतर आपण ट्रॅक्टरवरती पेरणी करून घेतली सोयाबीनची. पुढच्या वेळेस ही आपण टोकननं पेरणी करणार आहोत, म्हणजे तो सुद्धा खर्च आपण वाचवणार आहोत. आणि एकरी 10 ते 12 किलो ह्याच्यामध्ये बियाणं टाकणार आहोत सोयाबीनचं, किंवा मग कपाशीचं 1 किंवा 2 तास याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्या गोष्टी. मग काय केलं की सोयाबीन जसं जसं त्याच्या फवारण्या घेतल्या, त्याचबरोबर मग तूर पिकालाही त्या फवारण्या लागू झाल्या. त्याच्यात तण नियंत्रणासाठी आपण जे काय सोयाबीन आणि तुरीमध्ये फवारणी करतात ते घेतलं. मग काय झालं की सोयाबीन निघत आलं, सोयाबीन आपण काढून घेतलं. सोयाबीन काढल्यानंतर मग खरी मेहनत सुरू झाली आपल्या तूर पिकाची. आता जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीने तूर आहे, म्हणजे खाली जर बघितलं तर थोडंसंच टिकायला राहिलं, अशा पद्धतीने ही तूर आलेली आहे. आणि असं असल्यामुळे आपल्याला निश्चितच चांगलं उत्पन्न होईल अशी आपली आशा आहे. आता कित्येक शेतकऱ्यांची याच्याहीपेक्षा चांगलं असेल त्यांनीसुद्धा कमेंट करायचं आहे ती कुठली व्हेरायटी वापरलेली आहे, काय आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं असं झालं आहे की अजूनही तुला शेंगात रूपांतर होत नाही आहे, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की त्यांनी त्याच्यामध्ये स्टीमर घ्या काहीतरी, म्हणजे फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होण्यासाठी काहीतरी तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचं तूरपीक मग जेवढं तरी वाचेल. अशा कंडिशनमध्ये कित्येक शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत, तर ते त्यांनी करणे गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट मग याच्यामध्ये आपण काय केलं की जेव्हा ही तूर कणावर आली तेव्हा मग पुढच्या आपण फवारण्या घेतल्या. परंतु कणावर यायच्या आधी, म्हणजे सोयाबीनसोबत जेव्हा ही तूर पीक वाढत होतं तेव्हा आपण 25 दिवसाचं, मागच्या वर्षी आपण 30 दिवसाचं झाल्यानंतर शेंडी खुडणी केली. पुढच्या वर्षी आपल्याला 25 दिवसाचं असताना त्याची शेंडी खुडणी घ्यायची आहे. कारण काय आहे, जेवढी तुम्ही खालून शेंडी खुडणी कराल तेवढं ते तूरपीक खालून फुटेल. आता तुम्ही बघू शकता की आपलं तूरपीक कुठून फुटलं आहे, इथं शेंडी खुडणी केल्यानंतर इथून. जर अजून 5 दिवस अगोदर केलं खालून, तर खालून ते तूरपीक फुटेल आणि खालून त्याला चांगल्या पद्धतीने फांद्या फुटतील. आणि फांद्या जेव्हा आपण शेंडे खुडणी करतो आणि त्यानंतर फवारणी घेतो, मग फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला स्टीमर म्हणजे काहीतरी फुटव्यांसाठी घेणं गरजेचं आहे. तर मागच्या वर्षी आपण त्याच्यात घेतलं होतं, पण लेट घेतलं होतं. पुढच्या वर्षी आपण शेंडे खुडणी केल्यानंतर, कारण इथं 5-5, 6-6 फांद्या फुटायला पाहिजेत. इथं ज्या 2-2, 3-3च दिसत आहेत तिथं 5-5, 6-6 फांद्या फुटायला पाहिजेत. त्याचा परिणाम असं होतं की खालून मग ते चांगल्या पद्धतीने फुटते. हे एक महत्त्वाची गोष्ट. मग काय केलं की परत तिथून 15 दिवसांना आपण दुसरी शेंडी खुडणी केली, ते जे वरती आपल्याला दिसत आहे. आता इथं याच्यात जास्त त्याचा फायदा झाला नाही, कारण असं होतं की सतत पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे मग तूर पिकाला असं त्याचं स्वतःचंच वाचवणं गरजेचं होतं, कारण उबवणे होते. परंतु जर पाऊस कमी प्रमाणात असता तर हे तूरपीक आज अजून काहीतरी असतं, म्हणजे खूप वरती वाढलं असतं आणि पूर्ण असं पसरलं असतं. तो एक जो लॉस झाला तो पुढच्या वर्षी आपल्याला होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. आता निसर्गाचा आपल्या हातात नाही आहे, परंतु जेवढा आपल्या हातात होतो त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या. मग काय झालं की त्या 2 शेंडे खुडणीनंतर मग जेव्हा तूरपीक कणावर आलं तेव्हा आपण फवारणी घेतली. फवारणीमध्ये आपण खूप खर्च वाचवला. पहिली जी फवारणी घेतली त्याच्यामध्ये आपण सुपर बियॉन टॉनिक आणि प्रोफेक्स सुपर हेच घेतलं. 2 घटक. सुपर बियॉन जे होतं त्याच्यामध्ये आपलं फुटव्यांसाठी, तूरपीक काळं पडण्यासाठी ते घटक होते. ते आपल्याला 7 एकरासाठी फक्त 1200 रुपयामध्ये झालं. आणि मजुरी म्हणजे टोटली आपल्याला 2000त 7 एकर पूर्ण फवारणी आपली झाली.
त्या गोष्टी झाल्या. त्यानंतर काय केलं आपण की मग ती चांगली कणावरती चांगली त्याला कण लागू लागली. ते कण झाल्यानंतर मग आपण एक 8 दिवसानंतर, कारण पहिल्या फवारणीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे व्हायरस नव्हता किंवा कुठल्याच प्रकारे अळी त्याच्यावर नव्हती, होती ती पाने गुंडाळणारी अळी आणि ती पानावरच होती. मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये मग आपण काय केलं की 8 दिवसानंतर आपण चांगलं स्ट्रॉंग फवारणी घेतली, कारण तूर पीक आपलं कणावर आलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण टाटाचं बहार घेतलं. त्या टाटा बहारसोबत आपण एक चांगलं मायक्रोन्युट्रिएंट घेतलं. मायक्रोन्युट्रिएंटसोबत आपण प्रोक्लेन त्याच्यामध्ये घेतलं, कारण प्रोक्लेन खूप गरजेचं होतं. प्रोक्लेन एक 15 दिवसापर्यंत आपलं काम करते. त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. तो पण आपला फवारा फक्त आपला 3,500 ते 4,000चा 7 एकरासाठी, म्हणजे एकरी 400 ते 500 रुपयामध्ये आपलं ते काम झालं. त्या गोष्टी झाल्या. मग परत अजून 15 दिवस त्याच्यामध्ये गेले, तेव्हा आपलं तूर पीक अशा बारीक बारीक पापड्यांवरती आलं होतं. मग पापड्या पूर्ण दिसल्या तेव्हा आपण त्याच्यामध्ये चांगलं फवारणीसाठी घेणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन केलं 0050चं. त्याच्यात आपण मायक्रोन्युट्रिएंट घटक असलेलं त्याच्यामध्ये कंटेंट घेतलं. ते तुम्ही कुठलंही घेऊ शकता, किंवा त्याऐवजी मग तुम्ही टाटा बहार, त्याचबरोबर अजून बायोस्टिम्युलेटर कुठलं तरी घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता आपण जे घेतलं होतं त्याच्यामध्ये ते औषध न फवारता तुम्ही कोराजन वापरा, कारण कोराजन चांगलं बेस्ट रिझल्ट देते. अशा पद्धतीने आपण फवारणीचं एकंदरीत नियोजन केलं आणि स्वस्तात मस्त आपण फवारण्या त्याच्यामध्ये घेतल्या. अशा गोष्टी केल्या. आणि आता हे असं एक तूर पीक आपलं, भले याच्यामध्ये तुम्हाला अंतर जास्त वाटत असेल, पुढच्या वेळेस आपण हे अंतर कमी करू, किंवा मग लवकर लागवड केल्यामुळे हे तूर पीक अजून चांगल्या पद्धतीने फुटेल. आता तुम्हाला जर कुठं दाखवलं तर त्याचा जो बुंदा आहे हा असा एवढा जाड बुंदा झालेला आहे. इथं बघा, अशा पद्धतीने याचे बुंदे होतात. एक एक दाना लागवड जर तुम्ही केली तर तिथं बघू शकता एक एक दाना, कारण त्याला चांगल्या पद्धतीने एकट्याच पिकाला भरण्याची एकंदरीत संधी भेटते. म्हणजे एकाच दाण्यामध्ये तुमची पूर्ण अख्खी एक पेंडी पूर्ण बसू शकते. आणि ते खूप वरती जर अजून वाढलं 10 फूट तर चांगल्या पद्धतीने ते खाली झुकते सुद्धा. त्याला खाली ब्रांचिंग होते, 5-5, 6-6 तिथं ब्रांचिंग होते, पुढत अजून 5-5, 6-6 ब्रांचिंग होते. तर असं एकंदरीत आपल्याला पुढच्या वर्षी नियोजन अजून चांगल्या पद्धतीने कसं होईल ते बघायचं आहे. तुम्ही एकंदरीत कसे लागवड करता, काय करता, कशा पद्धतीने तुमचं तूर पीक आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यावर्षी आपल्याला पारंपरिकपेक्षा जो फायदा झालेला आहे तो हा मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपलं तूर पीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही कसं नियोजन करता, तुम्हाला एकरी उत्पादन किती होते, काय होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगणे गरजेचं आहे, जेणेकरून सगळे जे शेतकरी आहेत ते अशा पद्धतीने नियोजन करतील आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवतील. आता हे बघा तुम्ही, एकच दाण्याला कसा बुंदा आलेला आहे चांगला, आणि त्याचं जे एकंदरीत फांद्या चांगल्या पद्धतीने आहेत. आता कित्येक जण याच्यामध्ये सुद्धा कमेंट करतील की याच्यापेक्षा आमचं तूर पीक चांगलं आहे असो, परंतु कित्येक शेतकऱ्यांना याच्यापेक्षाही कमी उत्पादन होते पारंपरिक लागवड केल्यामुळे. तर आपलं उत्पादन निश्चितच 10+ कसं जाईल त्या गोष्टीसाठी आपल्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. आणि सोयाबीनमध्ये सुद्धा एकरी 10 क्विंटलच्या वरती आपल्याला उत्पन्न कसं जाईल त्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचं आहे. बाकी जे पारंपरिक एकरी 5, 4, 6 त्या गोष्टी कशा टाळता येतील, आणि जेवढा खर्च कमी तेवढं अजून आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट होईल. म्हणजे यावर्षी आपण तूर पिकावर इतर कुठलाच खर्च केलेला नाही आहे. लागवडीनंतर आपण NPK ते दिलं होतं, परत थोडंसं काही दिवसानंतर आपण त्याला परत एकदा NPK दिलं, मग थोडासा युरिया असं मदत चालू ठेवलं. बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये एक्स्ट्राच्या आपण केलेल्या नाहीत. तर असं एकंदरीत हे चित्र आहे. आणि तुम्हीसुद्धा बघत आहे की पारंपरिकपेक्षा चांगलं आपलं तूर पीक आहे, म्हणजे पूर्ण शेतामध्ये चांगल्या पद्धतीने आपली ही तूर आहे, हे एक विशेष. आणि कुठं तर 10.5चं जे फूट अंतर आहे ते पूर्ण झाकलेल्या सुद्धा अवस्थेत आहे. त्याचं जे कारण आहे आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जिथं सोयाबीन बुटकं राहिलं किंवा जिथं तूर पीक खालनं चांगल्या पद्धतीने फुटलं तिथं चांगल्या पद्धतीने ते बहरलं. हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा
फरक आहे. आता इथं तुम्हाला तेच गोष्ट मी दाखवतो की इथं बघा कशा पद्धतीने तूर आहे आणि वरतीसुद्धा ती चांगली फुटलेली आहे. आता याचं कारण हेच आहे, याला खालून जास्त फुटवे भेटले किंवा त्याचं खालनं एकंदरीत जाड असं स्टेम खोड झालेलं आहे. आता इथं बघा इथं 2च दाणे आहेत खाली, पण त्याचं खोड कशा पद्धतीने जाड झालेलं आहे आणि त्याचाच फायदा की इथं तुम्ही शेंगांचं प्रमाण बघू शकता. अशा ह्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत. तर निश्चितच पुढच्या वर्षी आपण अशा पद्धतीने त्याचं नियोजन जर केलं तर आपल्याला आणखीन चांगलं, आणखीन जास्त उत्पन्न होण्यास मदत होईल असं आपल्याला वाटते. तर मित्रांनो बघा, तुम्हीही चांगल्या पद्धतीने असं नियोजन करा आणि एक दोन दोन दाणे जर लागवड केली तर निश्चितच चांगलं त्याला उत्पन्न होईल. तर इथं बघा चांगलं शेंगांचं प्रमाण, एकंदरीत सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु पूर्ण बघून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.